वेलकम टू मम्माज किचन। आज आपण बनवणार आहोत चिकन सीख बटर मसाला। ही रेसिपी खूप टेस्टी आणि यमी बनतं। लंच डिनर तुम्ही केव्हा पण बनवू शकता। ही बनवायसाठी आपल्याला लागणारे 2 कांदे, 8 ते जाडे कापलेले टमाटर, 2 10-12 काजू, लसूण 7-8 पाकळ्या, 2 मिरची आणि मुठभर कोथिंबीर कापून घेतलेली आणि हवेत चिकनची सीख। चिकनची सीख मी बनवून फ्रीज केलेलं होतं, तुम्हाला मी त्याची रेसिपी शेअर करेन। त्याच्यात आपल्याला लागणार तेल आणि बटर, सुके मसाले, पाव चमचा हळदी पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, धना पावडर 1 चम्मच, जिरा पावडर 1 चम्मच, आमचूर पावडर अर्धा चम्मच आणि 1 चम्मच मीठ, अर्धी कटोरी दही आणि फ्रेश क्रीम। त्याच्याबाद एक पॅन घ्यायचं, त्याच्यात तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यात कांदो कापून ठेवलेलो आहे तो टाकायचो आणि त्याला बेस गुलाबी होईस्तोवर फ्राय करून घ्यायचो। कांदो बेस शिजलो की त्याच्यात मग टमाटर टाकायचे, काजू टाकायचे, 2 मिरच्या, लसूण आणि आला, कोथिंबीर हे सगळं पण टाकायचं आणि सगळं बेस मिक्स करून स्लो गॅसवर शिजत ठेवायचं। थोडासा मीठ टाकायचं शिजतानाही। टमाटर नरम होईस्तोवर ह्याला 5 मिनिटं शिजत ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनी परत चेक करायचं शिजलं आहे काय। तर ढाकण काढून बघूया बेस शिजलं आहे काय। टमाटर बेस गलल्यात, नरम झालं आहे सगळं मटेरियल। ही आता थंड करायचं आणि मिक्सरला पिसून घ्यायचं। त्याच्याबाद त्याच पॅनला परत तेल टाकायचं, बटर टाकायचं 1 मोठा चम्मच आणि ते पिघलला की त्याच्यात जो वाटून ठेवला मसाला तो मिक्स करायचा। मसाला टाकलो की बेस त्याला फिरवत फ्राय करून घ्यायचं। मसाला बेस पोलत राहायचं। त्याच्याबाद जे सुके मसाले आपण काढून ठेवले, हळदी मिरची पावडर, धना जिरा पावडर, आमचूर पावडर आणि मीठ, हे सगळे मसाले बेस मिक्स करून बेस पोलून घ्यायचो मसाला। तेल सुटेस्तोवर त्याला ऐसा हलवून फ्राय करत राहायचं आहे। जितको मसाला शिजवू तितका निजदा आपला बेस बनतं, कच्ची पण रेसिपी असू दे। मग मिक्सरच्या भांड्याला जरा पाणी लावायचं, ती आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा। मसाला बेस फ्राय झाल्यावर त्याला पाणी लावायचं आहे, परत त्याला बेस फ्राय करून घ्यायचं। मग ढाकण ठेवून त्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। हे बघा तेल कैसा त्याचा बेस सुटला आहे। त्याच्याबाद त्याच्यात दही टाकायचं। दही पण जरा मिक्सरला फेटून घ्यायचं, मी फेटून घ्या विसरलो आहे। फेटून घेतली तर जास्त क्रीमी बनल। त्याच्याबाद फ्रेश क्रीम पण टाकायची आहे आणि ही सगळं टाकून जरा शिजत ठेवायचं। मी 2 मिनिटं परत शिजत ठेवलेलो। ही बघा कैसा तेल सगळ्या बाजूला सुटलं आहे। आता ह्याच्यात चिकनची सीख जी घेतलेली ते मी ट्रायंगल शेपला कापून घेतलो आहे, ते ह्याच्यात टाकायचे, बेस मिक्स करायचं त्याला आणि ह्याला परत 5 मिनिटं शिजत ठेवायचं। चिकनची सीख मी उकळून ठेवलेलो डीप फ्रीजला। मी फ्रेश क्रीम पण टाकून घेतलेलो। आता टाकलं कसुरी मेथी, ही सगळा बेस मिक्स करायचा। थोडासा चिकन मसाला टाकायचा अर्धा चम्मच आणि सगळं मिक्स करायचं आणि 2 मिनिटं ठेवायचं शिजत। आता तयार आहे आपला चिकन सीख बटर मसाला। आता मी परत थोडीशी कोथिंबीर कापून त्याला गार्निश केलो आहे आणि फ्रेश क्रीम टाकताय वरशी। तयार आहे आपला चिकन सीख बटर मसाला। ह्याला तुम्ही चावराच्या रोटीशी, मैद्याच्या रोटीशी, गव्हाच्या रोटीशी कैसा पण खाऊ शकता। डिनर किंवा लंचला खाऊ शकता, इफ्तारीला किंवा सेहरीला पण बनवू शकता। अशाच बेस रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी ट्राय केली की कमेंट करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।